आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हा खूप महत्त्वाचा विषय. त्याच्यामुळे एखादी मुलगी जर तुमच्या घरात जन्माला आली तर तिला चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही शिक्षण दिलं, तिच्याकडे जर सकारात्मक पद्धतीने तुम्ही बघितलं तर निश्चितपणाने ती मुलगीसुद्धा तुमच्या कुटुंबाला, तुमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा, नाव आर्थिकरित्या तुम्हाला सक्षम करू शकत असते. त्याच्यामुळे तुम्हाला मुलगी झाली म्हणजे कुठंतरी काहीतरी आपण आयुष्यात नसतं काय ना त्या आयुष्यामध्ये आपण किती सुख मिळवलंय याचा ज्या वेळेला तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्ही बदल कराल त्याच वेळेला तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला मुलगी झाली म्हणजे तुम्ही आयुष्यात जिंकलेला आहात, तुम्ही हरलेलं नाही आहात. मग या सगळ्या गोष्टींबाबत विचार करून आम्ही वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी आणत आहोत. प्रतिभाताईंनी आपलं मनोगत व्यक्त केलं. एखादी स्त्री, एखादी मुलगी ज्या वेळेला खेळामध्ये प्रावीण्य मिळवते, ती लहानापासून मोठी होत असते, त्यावेळेला तिला जे संस्कार दिले जातात त्याच्यातून अनेक वेळेला तिला आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सामोरं जाण्यासाठी सोपं जात असतं. आपण लहान वयामध्ये किंवा ज्या वयात आपण आलात त्या वयामध्ये आपण लग्न केलं, त्याच्यानंतर आपण आपल्या मुलांचं संगोपन केलं. मी तुम्ही दिलेल्या संस्कारांचं कौतुक करीन की मोठी झाल्यावर तुमची मुलं म्हटली की आपल्या आईने काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हे तुमचे संस्कार आहेत की तुमच्या मुलांना हे वाटणं की आता आमचं संगोपन झालेलं आहे पण आमच्या आईचं सुद्धा स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे. त्याच्यामुळे ही शिकवण तुम्ही घरामध्ये जिथपर्यंत देत नाही तिथपर्यंत ती काही उपजत त्यांच्यामध्ये येत नसते. मी नेहमी म्हणत असते की मुलीला ज्या वेळेला तुम्ही म्हणता की तू 7च्या नंतर घराच्या बाहेर पडू नको, ज्या वेळेला तुमच्या स्वतःचा मुलगा घराच्या बाहेर 7 नंतर पडतो त्यावेळेला तुम्ही त्याला हे शिकवणं गरजेचं आहे की तू 7 नंतर बाहेर पडत आहेस. एकटी मुलगी जर तू बघितलीस तर ही संधी नाही तर ही जबाबदारी आहे. ही शिकवण त्याच्यामध्ये देणं हे गरजेचं आहे आणि ते काम आपण खऱ्या अर्थानं सगळ्यांनी मिळून करणं हे खूप गरजेचं आहे. कारण संस्कार आणि तुम्ही जे त्यांना घरामध्ये शिकवता याला अधिकाधिक जास्ती महत्त्व आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून मला आपल्याला इतकीच विनंती करायची आहे की मुलगी फक्त जन्माला तिला जन्म देऊन किंवा तिचा जन्मदर वाढून आपल्यामध्ये बदल होणार नाही, तर तिला ज्या वेळेला मुलाप्रमाणेच तुम्ही शिकवाल, ज्या वेळेला तिला तितकंच तुम्ही सक्षम कराल, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं या उपक्रमाचं जे यश आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेहा, तू रायफल शूटर आहेस. मी तर नेहमी म्हणते, मगाशी आम्ही तुझा सन्मान करत होतो, ती म्हटली मी एका बाजूला आम्ही त्यांना सन्मानचिन्ह देत होतो आणि दुसऱ्या बाजूला आम्ही आणलेलं ते रोपटं देत होतो. ती म्हटली की मला रायफलचं वजन उचलून इतकी सवय झालेली आहे की मी एकाच वेळेला ते दोन्ही गोष्टी हातामध्ये घेऊ शकते, मला काही अडचण वाटणार नाही. मुलींनी इतकं सक्षम असलं पाहिजे की समोरच्याने तिच्याकडे नजर टाकायच्या आधी तिची नजरच इतकी करारी असली पाहिजे की वाकड्या नजरेने तिच्याकडे कुणी पाहण्याची हिंमत झाली पाहिजे नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलींना सक्षम करा. आपल्या स्वतःवर सहानुभूती ठेवून आपल्या स्वतःवर दया करून काही आपण कधी पुढे जाऊ शकत नसतो. ज्या वेळेला आरशामध्ये आपण बघाल आणि म्हणाल की मी एक स्त्री आहे पण मी एक कर्तृत्ववान स्त्री आहे, हा आत्मविश्वास ज्या वेळेला तुम्ही स्वतःमध्ये निर्माण कराल त्यावेळेला तुमच्या घरामध्ये जी मुलगी जन्माला येईल तिच्यामध्ये तो विचार तुम्ही रुजवू शकाल. त्यामुळे आपल्या या उपक्रमामध्ये आपण पुरुषांचा अधिकाधिक सहभाग करून घ्यावा. मानसिकतेचा बदल तिथं जास्ती गरजेचा आहे. आम्ही तर सक्षमच आहोत, आम्ही कर्तृत्वान आहोत. आम्ही कधी मुली आणि मुलामध्ये एखादी महिला किंवा एखादी आई हा भेदभाव करत नसते. त्याच्यामुळे जिथं आपल्याला टोचन द्यायचं आहे तिथं ते टोचन देणं गरजेचं आहे. आणि मगाशी मेघनाताई पण म्हटलं की समाजामध्ये त्यांच्या विचारामध्ये आपण प्रबोधन करणं आणि तो बदल आणणं हा गरजेचा आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा उपक्रम आपण साजरा करत असताना अतिशय यशस्वीरित्या आपल्याला हा 8 मार्चपर्यंत राबवायचा आहे आणि 8 मार्चला याचा समारोप ज्या वेळेला होईल त्यावेळेला वेगवेगळ्या आपल्या देशाच्या राज्यांमध्ये हा उपक्रम जिथे जिथे त्या ठिकाणी साजरा केला जातो किंवा आयोजित केला जातो त्याच्यामध्ये सर्वात प्रभावीपणे तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आयोजित झाला असं नाव आपलं केंद्रापर्यंत पोचलं पाहिजे. अशाच पद्धतीनं आपण काम करूयात अशी इच्छा व्यक्त करते. आपल्या सर्वांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते. या उपक्रमाबद्दल शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस चलने का हौसला रखिए, आप जैसे इंसानों का रास्ते भी इंतजार करते हैं असं आपण म्हणूया आणि या अभियानाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. यानंतर राहुल मोरे सर, सहआयुक्त महिला बालविकास